मॉर्निंग अँड शलोम. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्वांचं स्वागत असो. आपण आजच्या आपल्या वचनातून जो अभ्यास करायचा आहे त्या समयाला सुरुवात करत आहोत. सर्वात प्रथम प्रभूचे आभार, त्याच्या नावाला धन्यवाद की त्याने आपल्याला ही संधी दिलेली आहे. हा श्वास त्याने आपल्याला दिला, आजचा नवीन दिवस आपल्या आयुष्याला जोडलेला आहे. ही त्याची दया, त्याची कृपा आहे आणि त्याबद्दल सर्व गौरव मान सन्मान त्याला असो. आपण मागील काही दिवसांपासून एक सिरीज आहे, शास्त्र अभ्यास जो आहे त्याच्यावरती मनन करत आहे. इब्री लोकास पत्र याचा 6वा अध्याय त्याचं 1 आणि 2 हे वचन जे आहे याच्यावरती आपण मनन करत आहे. त्या ठिकाणामध्ये संत पाऊल त्यांना बोध करत आहे की जे पायाचं शिक्षण आहे ते मी तुम्हाला पुन्हा पुन्हा न सांगता तुम्ही त्याच्यावरती स्थिर व्हा आणि प्रौढतेप्रत वाटचाल करा, हे तो त्यांना त्या ठिकाणामध्ये सांगत आहे. प्रत्येक ख्रिस्त शिष्यानी प्रौढतेप्रत वाटचाल करणं हे त्यांच्यासाठी गरजेचं अनिवार्य आहे. आणि जर आपल्याला प्रौढतेप्रत वाटचाल करायची आहे तर नक्की पायाचं शिक्षण काय आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि ते देवाच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. इब्री लोकास पत्र 6वा अध्याय 1 आणि 2 वचन मी पुन्हा एकदा आज तुमच्यासाठी वाचेन. तेव्हा निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चाताप, देवावरचा विश्वास आणि बाप्तिस्म्यांचे, हात वर ठेवण्याचे, मृतांच्या पुनरुत्थानाचे व सार्वकालिक न्यायाचे शिक्षण हा पाया पुन्हा न घालता आपण ख्रिस्ताविषयींच्या प्राथमिक बाबींसंबंधी बोलत राहण्याचे सोडून प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करूया. ह्या वचनावरती आपण मनन करत आहे. या ठिकाणामध्ये पायाबद्दलच्या 6 गोष्टी सांगितलेल्या आहे आणि निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चाताप पहिला आहे, दुसरं देवावरील विश्वास आहे आणि तिसरं बाप्तिस्म्यांचे शिक्षण आहे, चौथं हात वर ठेवण्याचे शिक्षण आहे. ह्या 4 गोष्टी आपण आतापर्यंत सविस्तर पाहिलेल्या आहेत. आज आपण पुढचा जो 5वा मुद्दा आहे, मृतांच्या पुनरुत्थानाचे जे शिक्षण आहे त्याच्याबद्दल आपण आज मनन करणार आहोत आणि पुढील काही आठवडे सुद्धा या विषयावरती आपण मनन करणार आहोत. रेझरेक्शन ऑफ द डेड, मृतांचं पुनरुत्थान याबद्दल आहे. रेझरेक्शन म्हणजे राइज अप किंवा रेज अप, उठवलं जाणं, पायावर उभं राहणं, उठून पायावरती उभं राहणं, झोपेतून किंवा मेलेल्यातून उठविलं जाणं, असे अनेक अर्थ त्यामध्ये अभिप्रेत आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शिष्य आहेत, आपण सर्वजण त्याचे शिष्य म्हणून आपल्याला पाचारण करण्यात आलेलं आहे. आपण फक्त तत्कालीन आजचा दिवस, हा काळ, आपल्याला देण्यात आलेलं लिमिटेड जे आयुष्य आहे याच्यासाठी आपण मर्यादित जगत नाही, तर जे सार्वकालिक आहे, अनंत काळचं जीवन आहे, सार्वकालिक जीवन आहे, इटर्निटी आहे, कधीही न संपणारं आहे, अनंतकालिक आहे, त्याकरिता आपण प्रत्येकजण स्वतःची तयारी करत असतो. आणि मृतांचे पुनरुत्थान ही सुद्धा एक आपल्याला देण्यात आलेली गौरवी अशी आशा आहे. त्याचं शिक्षण हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. पवित्र शास्त्रामध्ये मेलेल्यातून उठविले जाणे याची अनेक उदाहरणं दिलेली आहे. मी सर्व शास्त्रभाग वाचणार नाही, परंतु आपण थोडंसं त्याच्यावरती मनन करणार आहोत. जुन्या करारात आणि नवीन करारात दोन्ही ठिकाणांमध्ये मृतांमधून एखादा व्यक्ती उठवला जाणे ह्याची अनेक उदाहरणं दिलेली आहेत. जुन्या करारातली मी 3 उदाहरणं सांगेन. सर्वात पहिलं उदाहरण सांगेल मी तुम्हाला, पहिले राजे याचा 17वा अध्याय आणि त्याचे 17 ते 24 हे जर वचनं तुम्ही वाचले तर ज्यावेळेस दुष्काळ पडला होता आणि सारफत या ठिकाणामध्ये ती विधवा होती, एलिया त्या ठिकाणात गेला, प्रभूने पुरवठा केला होता, ती देवाची योजना होती आणि आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणामध्ये तिच्याकडे फक्त मूठभर पीठ आणि थोडंसं तेल होतं आणि त्याच्याद्वारे त्याने एलियाने तिला भाकर द्यायला सांगितली. ती आणि तिचा मुलगा, ती म्हणाली काटक्या गोळा करत आहे, खाऊन मरणार आहे. आणि प्रभूने चमत्कार केला आणि ते त्यांना पुरवठा झाला त्या गोष्टींचा. तो चमत्कार त्या ठिकाणात होता. आणि मग एके दिवशी त्या सारफत येथील विधवेचा जो एकुलता एक असलेला मुलगा आहे तो मृत्यू पावला.
आणि त्यावेळेस एलिया त्याच ठिकाणामध्ये होता. एलियाने त्याच्यासाठी त्याच्यावर ओणवून त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि त्या सारफत येथील विधवेचा जो मुलगा आहे तो मेलेल्यातून परत उठलेला आहे. ही जी घटना, ही गोष्ट जी आहे ती आपण ह्या शास्त्र भागामध्ये वाचतो. मेलेल्यातून उठविल्या गेलेल्या व्यक्तीचा तिथं संदर्भ दिलेला आहे. जुन्या करारातील उदाहरण आहे. दुसरं जे उदाहरण आहे अलिशाच्या द्वारे झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे दुसरे राजे याचा 4था अध्याय आणि त्याची 32 ते 35 ही जर वचनं वाचली तर त्या ठिकाणामध्ये तुम्हाला ही गोष्ट किंवा घटना जी आहे, मी गोष्ट म्हणणार नाही तर ह्या सत्य घडलेल्या घटना आहेत. पवित्र शास्त्रातील प्रत्येक गोष्ट ही सत्य घटना आहे, काल्पनिक नाही. कोणाला तरी वाटतं किंवा फक्त उदाहरण देण्यासाठी ह्या गोष्टी लिहिलेल्या नाही, तर ह्या त्या काळामध्ये सत्य घडलेल्या घटना आहेत. तर ती दुसरी जी सत्य घटना आहे ती दुसरे राजे 4:32 ते 35 या ठिकाणामध्ये आहे. शुनेमकरीण जी होती, देवाचा माणूस जो अलिशा आहे त्याचं ती आदरातिथ्य करायची. त्याला एक तिने रूम दिली होती, धाब्यावरची खोली ज्याला आपण म्हणतो, माडीवरची रूम दिली होती तिने त्याला एक. आणि तो तिथून ज्या ज्या वेळेस जात येत असे त्या प्रत्येक वेळेस त्याचा आदरातिथ्य ती करायची आणि त्याचा सन्मान ती करत होती देवाच्या सेवकाचा. आणि तिला मुलबाळ नव्हतं आणि अलिशानी भविष्यवाणी केल्याप्रमाणे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने त्याने भविष्यवाणी केली आणि त्यानुसार तिला मुलगा झाला. आणि मग नंतर काही कारणांनी त्या मुलाचा सुद्धा मृत्यू झाला. आणि ज्यावेळेस ही गोष्ट अलिशाला कळाली त्यावेळेस तो त्या ठिकाणात गेला, त्याने प्रार्थना केली आणि तो मुलगा सुद्धा मेलेल्यातून जिवंत झाला. शुनेमकरीण जी होती तिच्या मुलाला जिवंत करण्याचा जो चमत्कार आहे तो अलिशाच्या द्वारे देवाने या ठिकाणामध्ये केला. आपल्याला सर्वांना एलिया आणि अलिशा यांची एक गोष्ट माहिती आहे की ज्या वेळेस एलियाचं स्वर्गारोहण झालं किंवा तो समय आला होता त्यावेळेस अलिशाने त्याच्याकडे इच्छा व्यक्त केली होती की त्याला त्याच्यावर असलेल्या आत्म्याचा दुप्पट असा वाटा मिळावा. त्याचे अनेक सांकेतिक अर्थ होतात आणि उत्तराधिकारी नेमणे सुद्धा होत असतं, अनेक अर्थ होतात. परंतु त्याच्यापैकी एक लिटरल मीनिंग जर आपण घेतलं, खरा अर्थ जर घेतला तर ते पण सत्य आहे की एलियाला ज्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तो चमत्कार करत होता ते सामर्थ्य शक्ती त्याला मिळाली होती, ते सुद्धा दुप्पटरित्या अलिशाला मिळावं. आणि म्हणून एलियाने सारफत येथील विधवेचा मुलगा जिवंत केला. एक चमत्कार त्याने केला मेलेल्यातून उठवण्याचा. जितके चमत्कार एलियाने केले एक्झॅक्टली त्याच्या डबल चमत्कार अलिशाने केले. त्याला आत्म्याचा दुप्पट वाटा मिळाला होता. मी फक्त चमत्कारांच्या बाबतीत म्हणत नाही, पण तो माझा विषय नाही आहे. अनेक गोष्टी आहेत त्या दुप्पट वाट्याचा अर्थ, अनेक गोष्टी आहेत, आत्मिक आहेत, सामाजिक आहेत, पण मी चमत्कारांच्या संदर्भाने बोलत आहे. आणि मग अलिशाने शुनेम येथील स्त्रीचा जो मुलगा आहे त्याला मेलेल्यातून बरं केलं होतं. नंतर अनेक कार्यभाग करत असताना अलिशाचा मृत्यू झाला. ज्या वेळेस अलिशाचा मृत्यू झाला सर्व चमत्कार जे डबल झाले होते, फक्त मृतांमधून जिवंत करण्याचा जो चमत्कार आहे तो एकदाच झाला होता. आणि मग आपण दुसरे राजे 13वा अध्याय ह्या ठिकाणामध्ये जर गोष्ट वाचली तर अलिशाचा मृत्यू झाला होता. आपण 21वे वचन त्या ठिकाणामध्ये वाचू. दुसरे राजे आणि त्याचा 13वा अध्याय आणि 21वे वचन आपण वाचणार आहोत. वीस आणि 21 दोन्ही वाचल मी. अलिशा मृत्यू पावला व लोकांनी त्यास मुठमाती दिली. नव्या वर्षाच्या आरंभी मवाबी टोळ्यांनी देशावरती स्वारी केली. तेव्हा लोक एका मनुष्यास मुठमाती देत असता त्यांच्या नजरेस एक टोळी पडली आणि त्यांनी ते प्रेत अलिशाच्या कबरेत टाकले. तेव्हा अलिशाच्या अस्थीस स्पर्श झाल्याबरोबर तो मनुष्य जिवंत होऊन पायांवर उभा राहिला. एक चमत्कार जो आहे तो रिपीट डबल वेळेस होण्याचा राहिला होता. मृतांमधून पुनरुत्थान करण्याचा किंवा मृतांमधून जिवंत करण्याचा मी म्हणेन.
आणि त्याचा मृत्यू अगोदर होऊन गेला होता आणि नंतर ही घटना घडलेली आहे. अस्थि स्पर्श केला म्हटलेलं आहे, म्हणजे त्याचं जे मांस आहे, फ्लेश आहे, ते ऑलरेडी डिके आणि डिकम्पोज झालं होतं, ते मातीच माती मिळाली होती. फक्त हाडं जी आहे, अस्थि म्हणजे हाडं, त्या ठिकाणामध्ये होते. आणि त्या हाडांना ज्यावेळेस स्पर्श झाला त्या मेलेल्या माणसाचा, आणि तो उठून पायावरती उभा राहिला. चुकून टाकलं होतं त्याच्या कबरीमध्ये, किंवा घाबरून म्हणता येईल. मोवाबी लोकांच्या टोळ्या हल्ला करत होत्या शत्रूला घाबरून. आणि त्यावेळेस माझा आजचा हा विषय नाही आहे, परंतु ही स्टोरी जी आहे, ही जी घटना आहे, ही फार खोलवार पवित्र शास्त्राभ्यासाचा विषय आहे. हाडं जे आहे त्यांच्याबद्दल पवित्र शास्त्रात अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. अस्थींबद्दल, तो मेलेला होता तरी त्या अस्थींमध्ये ते सामर्थ्य शिल्लक होतं, देवाच्या पवित्र आत्म्याद्वारेच. शरीर क्षय पावलं होतं, मांस जे आहे ते क्षय पावलं होतं, पण हाडं जी होती त्या ठिकाणात, त्याच्यात तो अभिषेक आणि देवाच्या पवित्र आत्म्याचा अंश शिल्लक होता. अभ्यासाचा विषय आहे हा. आणि मग त्या हाडास स्पर्श होऊन तो पुन्हा मेलेल्यातून पुन्हा जिवंत झाला, पायावर उभा राहिला. अद्भुत गोष्टी आहेत पवित्र शास्त्रामध्ये. अनेक घटना ज्या आहेत त्या फार अद्भुतरित्या सांगितल्या आहेत आणि त्याच्यावरती गहन अभ्यास आपण करावा. कधीतरी हाडांविषयीचा जो अभ्यास आहे त्याच्यावरती आपण नक्की मनन करूया देवाच्या वचनातून. आपण आता नवीन कराराकडे पाहूया. नवीन करारातील सुद्धा मृतांमधून पुनरुत्थान करण्याचे किंवा मृतांमधून जिवंत करण्याचे जी काही उदाहरणं आहेत ती मी तुम्हाला सांगेल. की सर्वात पहिलं जे सुरुवात होते, प्रभू येशू ख्रिस्तानेच मेलेल्यातून जिवंत केलेले लोक आहे. जर आपण मार्क 5:35 ते 43 मोठे शास्त्रभाग आहेत, मी वाचणार नाही, परंतु सर्वांना माहिती असलेल्या आहेत त्या घटना. त्या ठिकाणामध्ये याईराची जी कन्या आहे तिला प्रभू येशू ख्रिस्ताने मेलेल्यातून उठवलेला आहे. आपल्या सर्वांच्या परिचयाची ही गोष्ट आहे. त्यानंतर लूक 7:11 ते 17 जर आपण वाचलं, लूककृत शुभवर्तमान 7वा अध्याय 11 ते 17 ही वचनं जर आपण वाचली तर त्या ठिकाणामध्ये नाईन गाव या ठिकाणामधली जी विधवा होती, तिचा एकुलता एक जो मुलगा मेला होता, त्या मुलाला सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने मेलेल्यातून जिवंत केलेलं आहे. तिसरं उदाहरण जे आहे योहान 11:1 ते 45, खूप फेमस असं उदाहरण आहे. मारिया आणि मार्था यांचा भाऊ आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जवळचा मित्र, बेस्ट फ्रेंड लाजरस. ज्यावेळेस लाजर मेला होता आणि त्याला कबरेत सुद्धा ठेवण्यात आलं होतं, त्या मेलेल्या लाजरला प्रभू येशू ख्रिस्ताने मेलेल्यातून जिवंत केलं. ही गोष्ट सुद्धा आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे. प्रेषित 2 मध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्राप्त झाल्यानंतर प्रेषित सुद्धा तशाच आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे ज्यावेळेस कार्य करत होते. आणि आपण पाहतो की प्रेषित 9:36 ते 42 ही जर वचनं तुम्ही वाचली तर त्या ठिकाणामध्ये पेत्राने दुर्कस जी आहे, तबिथा सुद्धा तिचं नाव होतं, स्त्री आहे ती, आणि तिला त्याने मेलेल्यातून जिवंत केलं आहे. पेत्राच्या द्वारे हा चमत्कार झालेला आहे. आणि आपण प्रेषितांची कृत्ये ह्याचा 20वा अध्याय आणि 9 ते 12 ही वचनं जर त्या ठिकाणामध्ये वाचली तर संत पावलाच्या द्वारे युथुक नामाचा जो एक तरुण होता, यंग मॅन, त्या तरुण एक पुरुष जो होता, त्याचा मृत्यू झाला, त्याला त्याने मेलेल्यातून जिवंत केलेला आहे. सो जुना करार, नवीन करार सर्व ठिकाणामध्ये मेलेल्यातून जिवंत केले झाल्याच्या अनेक घटनांपैकी ह्या काही घटना आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत. माझा आजचा विषय हा पवित्र शास्त्रातील फक्त मेलेल्यातून उठवले गेल्याच्या घटनांबद्दलचा नाही, तर मेलेल्यातून उठविले जाणे किंवा मृतांचे पुनरुत्थान हे आजच्या काळात आपल्या विश्वासणाऱ्यांसाठी त्याचं काय महत्त्व आहे हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. ह्या सर्व लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने आणि पेत्र आणि पाऊल आणि एलिया आणि अलिशा यांनी मेलेल्यातून जिवंत केलं होतं. परंतु
प्रभू येशू ख्रिस्त हा सुद्धा मृतातून पुनरुत्थित झालेला आहे. मृतातून पुनरुत्थित झालेला, पुनरुत्थानाचं प्रथम फळ असा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान जे झालेलं आहे मेलेल्यातून, ही आजच्या काळात आपल्यासाठी भूतकाळात घडून गेलेली घटना आहे. भूतकाळामध्ये 2000 वर्षांपूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताचं मृतातून, मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित होणं, याचा आत्मिक स्वर्गीय भविष्य काळासाठी काय अर्थ आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. हा पहिला पॉइंट आहे ज्याच्यावरती आपण डिस्कस करणार आहे. दुसरं आणि महत्त्वाची गोष्ट आहे, आपण जे सर्व विश्वासणारे आहोत, प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शिष्य आहोत, त्या आपल्या प्रत्येकासाठी आत्मिकरित्या मेलेल्यातून उठविले जाणे. बाप्तिस्म्याची कृती सुद्धा तेच दर्शवतं. पाण्यात बुडून केलेला बाप्तिस्मा आपण त्याच्याबद्दल सविस्तर पाहिलेलंच आहे. आणि आत्म्यामध्ये मेलेल्यातून उठविले जाणे, मनुष्याने नवीन जन्म झाल्याशिवाय त्याला स्वर्गाचं राज्य प्राप्त होणार नाही. योहान 3 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने निकोदेमासाशी बोलताना सांगितलं. त्यावेळेस त्याने म्हटलं की मातेच्या उदरात पुन्हा जाईल का? परंतु प्रभू येशू ख्रिस्त आत्मिकरित्या पुनरुत्थित होण्याबद्दल बोलत होता. आणि हे आपल्याला प्रेझेंट टेन्स, वर्तमान काळासाठी आपल्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांना आणि जे कोणी ख्रिस्त शिष्य हो इच्छितात त्यांना आजच्या काळामध्ये आपल्या आत्म्याचं पुनरुज्जीवित होणं, आत्म्यामध्ये आपल्याला आत्मिकरित्या पुनरुत्थान प्राप्त करणं हे किती गरजेचं आहे, हा दुसरा मुद्दा मी डिस्कस करणार आहे. आणि माझा तिसरा मुद्दा आहे की सरते शेवटी पवित्र शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे, अनेक भविष्यवाण्या केल्याप्रमाणे, प्रगटीकरणामध्ये सांगितल्याप्रमाणे एक दिवस प्रभू जेव्हा येणार आहे त्यावेळेस भविष्यामध्ये मेलेली प्रत्येक व्यक्ती पुनरुत्थित होणार आहे, मेलेल्यातून उठविली जाणार आहे. जे प्रभूमध्ये झोपी गेलेले आहेत आजच्या काळामध्ये, ते प्रभू बरोबर सर्व काळ आनंद करण्यासाठी उठविले जाणार आहेत. आणि जे प्रभू येशू ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार न करता, आपल्या पापांची क्षमा प्राप्त न करता, दुष्कर्मांमध्ये आत्मपरीक्षण न करता, देवाच्या दृष्टीने अयोग्य असं जीवन जगून ज्यांचा मृत्यू झालेला आहे, ते सुद्धा मेलेल्यातून उठविले जाणार आहे सार्वकालिक न्याय आणि त्यानंतर सार्वकालिक शिक्षा भोगण्यासाठी. आणि ते भविष्यामध्ये होणारं पुनरुत्थान आहे. आणि म्हणून मी ह्या 3 टॉपिक्सवरती ह्या विषयामध्ये डिस्कस करणार आहे की भूतकाळात होऊन गेलेलं प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान, वर्तमान काळामध्ये विश्वासणारे ख्रिस्त शिष्यांच्या जीवनामध्ये होणारं आत्मिक पुनरुत्थान, आणि भविष्य काळामध्ये मेलेली उठवण्यात जाणारी प्रत्येक जी व्यक्ती आहे मेलेली ती उठविण्यात येणार आहे, ते भविष्य काळामधील शेवटचं पुनरुत्थान, याच्याबद्दल आपण पाहणार आहोत. आपण आज पहिला जो मुद्दा आहे आपला, भूतकाळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं जे पुनरुत्थान झालं आहे त्याचं सिग्निफिकन्स, त्याचं इम्पॉर्टन्स, त्याचं महत्त्व, त्याच्याद्वारे काय घोषित करण्यात आलेलं आहे हे आपण पाहणार आहोत. आपण मत्तई कृत शुभवर्तमान याचा 28वा अध्याय आणि त्याचं 6वं वचन जर वाचलं, मत्तई 28:6, त्या ठिकाणामध्ये सांगितलेलं आहे, तो येथे नाही, देवदूत स्त्रियांना म्हणत आहे, तो येथे नाही, कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे व तो निजला होता, तेही स्थळ पहा. आणि लवकर जाऊन त्याच्या शिष्यास सांगा की तो मेलेल्यातून उठला आहे. पहा, तो तुमच्या आधी गालिलात जात आहे, तेथे तो तुमच्या दृष्टीस पडेल. पहा, मी तुम्हास हे सांगितले आहे. ज्यावेळेस स्त्रिया भल्या पहाटे गेल्या आहेत त्यावेळेस देवदूत जो आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची जी कबर ज्या ठिकाणात त्याला ठेवण्यात आलं होतं ती रिकामी होती आणि तो त्यांना सांगत आहे तो मेलेल्यातून उठलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त मेलेल्यातून पुनरुत्थित झाला याच्याबद्दल हा शास्त्रलेख सांगतो. लूक कृत शुभवर्तमान याचा 24वा अध्याय आणि त्याचं 36 ते 53 जे वचनं आहेत त्या ठिकाणामध्ये सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताचा मृत्यू आणि पुनरुत्थान याची जी घटना आहे ती सविस्तर वर्णन केलेली आहे. मोठा शास्त्रभाग आहे म्हणून मी वाचणार नाही. आणखी तिसरा एक संदर्भ आपण पाहू.
प्रेषितांची कृत्ये ह्याचा पहिला अध्याय आणि त्याचं 3रं वचन जे आहे ते आपण पाहणार आहोत. प्रेषित 1:3 आपण यावेळेस वाचणार आहोत, पाहणार आहोत. मरण सोसल्यानंतरही त्याने म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहो हे दाखविले. शिष्यांबद्दल सांगितलेलं आहे, ज्या अनेक लोकांबद्दल सांगितलेलं आहे की त्यांना प्रभू येशू ख्रिस्तानी दर्शन दिलं आणि तो जिवंत आहे याचं प्रमाण पटवून दिलं. फक्त असं दुरून कुठंतरी भूतासारखं दिसला नाही प्रभू त्यांना, त्यांच्यासोबत तो चालला, त्यांच्यासोबत अन्न ग्रहण केलं, त्यांच्यासोबत तो बोलला. एक आत्मा भूत असं जे लोक म्हणतात तसं नव्हतं त्याचं पुनरुत्थित होणं. त्याला पुनरुत्थित शरीर प्राप्त झालं होतं आणि त्या पुनरुत्थित शरीर जे गौरवी होतं त्याच्याद्वारे तो त्यांना दर्शन देत होता, त्यांच्यासोबत राहत होता. 40 दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. पुनरुत्थानानंतर 40 दिवसपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती राहिला, अनेकांना दर्शन दिलं त्याने, शिष्यांना अधिक प्रकाराने दिलं आणि मग 40व्या दिवशी तो स्वर्गात घेतला गेला. तिथून पुढे 10 दिवसांनी 50व्या दिवसाच्या सणाच्या दिवशी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्रेषित 2 मध्ये माडीवरील 120 लोकांवरती उतरून आले. सो प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला हे फक्त कोणीतरी सांगितलं, ऐकलं, एकाच व्यक्तीने लिहिलं असं नाहीये. तर तो 40 दिवस पृथ्वीवरती राहिला. त्याने अनेकांना, फक्त शिष्यांना नाही तर अनेक जे प्रभूवर विश्वास ठेवत होते अनेकांना त्याने दर्शन दिलं, त्यांच्यासोबत सहभागिता केली, त्यांच्यासोबत तो चालला. अमाऊसच्या गावावरती वाटेवरती ते 2 शिष्य होते, त्यांच्याबरोबर किती तास त्याने वाटचाल केली, त्यांच्यासोबत म्हणजे सहभागिता केली. त्यांनी चालला, तो बोलला त्यांच्यासोबत, अन्न ग्रहण करायला बसला तो. आणि अशा प्रकाराने त्याने त्यांच्याबरोबर सहभागिता केली आणि त्याने अनेकांना आणि शिष्यांना दर्शन दिलं. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान जे आहे त्याच्याद्वारे काय घोषित होतं आपल्याला काय कळतं याच्याबद्दल 7 अनेक गोष्टी आहेत, पण 7 महत्त्वाच्या गोष्टींवरती आपण मनन करणार आहोत. सर्वात प्रथम आपण वाचूयात मत्तय 28 आणि 18. मत्तय कृत शुभवर्तमान याचा 28वा अध्याय. आपण आत्ताच त्याच्यामधलं वचन वाचलं होतं. मत्तय कृत शुभवर्तमान 28वा अध्याय आणि त्याच्यातलं 18वं जे वचन आहे ते ह्यावेळेस आपण वाचणार आहोत. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. खूप महत्त्वाचं हे वचन आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं जेव्हा स्वर्गारोहण झालं, प्रेषित 1 मध्ये ती घटना सांगितलेली आहे आणि त्याच्या अगोदर जो शेवटचं प्रभू त्याच्या शिष्यांसोबत बोलत होता, 19 आणि 20 वचन, ग्रेट कमिशन, महान कामगिरी त्याने त्यांना सोपवून दिली. त्याच्या अगोदर बोलताना प्रभू येशू ख्रिस्ताने खूप महत्त्वाचं एक वक्तव्य या ठिकाणात केलेलं आहे. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे जे प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं वक्तव्य आहे ते. आपण मगाशी किती सारे उदाहरणं पाहिले मेलेल्यातून उठविले गेलेल्या लोकांबद्दलचे, परंतु ते लोक सर्व काळासाठी जिवंत झाले नाही. ते काही काळासाठी प्रभूच्या नावाच्या गौरवासाठी, देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य प्रगट होण्यासाठी, लोकांचा देवावरील विश्वास वाढीस लागण्यासाठी आणि अनेक अशा निरनिराळ्या कारणांमुळं, अनेक कारणं आहेत त्याच्या मागे, प्रत्येक घटनेच्या मागे अनेक कारणं आहेत आणि त्या काही कारणांमुळं ते लोक मेलेल्यातून उठविले गेले, परंतु ते पुन्हा कधीतरी पुऱ्या वयाचे होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे. आजच्या काळापर्यंत त्यांच्यापैकी कोणीही जिवंत नाही, ते पुन्हा मेले गेले आहेत. परंतु प्रभू येशू ख्रिस्त हा भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ, कायमसाठी एक आणि एकच असं आहे व्यक्तिमत्व की जो मेलेल्यातून उठविला गेला, जो पुन्हा कधीही मरणार नाही. तो सार्वकालिक जिवंत असलेला प्रभू आहे. पुन्हा न मरण्यासाठी, त्या मरणावरती विजय मिळविण्यासाठी तो पुनरुत्थित झालेला प्रभू आहे. प्रभूची स्तुती असो. आणि ह्या ठिकाणात तो म्हणत आहे की आता
स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे. पृथ्वीवरचा अधिकार हे जे त्यांनी बोललेला आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं. स्वर्गामध्ये तर प्रभूला अधिकार होताच, परंतु स्वर्गामध्ये सुद्धा शुद्धीकरणाची गरज होती. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे स्वर्गात सुद्धा शुद्धीकरण होण्याची गरज होती, कारण त्या ठिकाणात सुद्धा पाप झालं होतं. सैतानाने, लुसिफर होता, त्याने गर्व केला, 1/3 देवदूतांना भडकवलं, फितवलं, अनेक गर्वाच्या बरोबर अनेक पापं झाली. त्या ठिकाणात त्याला टाकण्यात आलं. शांत बसला नाही. आदाम आणि हवेची देवाने निर्मिती केल्याच्या नंतर सुद्धा जी देवाची सर्वात श्रेष्ठ निर्मिती होती, परमेश्वराने आपल्या प्रतिरूपाचं आपल्यासारखं ज्यांना बनवलेलं होतं, इन हिज इमेज अँड इन हिज लाइकनेस म्हटलेलं आहे. त्याच्या प्रतिमेचं आणि त्याच्यासारखं ज्यांना बनवलं होतं त्या मनुष्याला सुद्धा सापाचं रूप घेऊन त्याने भुरळ घातली आणि त्यांच्याद्वारे मरण आलं पृथ्वीवरती. ज्या वेळेस सैतानाने प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा घेतली होती अरण्यामध्ये, 3 क्वेश्चन्स केले होते, 3 वेळेस मोहात टाकण्याचा प्रयत्न केला, तो त्यावेळेस काय म्हणाला होता प्रभू येशू ख्रिस्ताला, की तू माझ्या समोर नमन कर आणि हा सर्व जे वैभव आहे हे मला देण्यात आलेले, तू नमन कर, मी तुला देतो. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं तू आपला देव परमेश्वर फक्त ह्यालाच नमन कर. याचा अर्थ काय, की त्यावेळेस पापामुळे, शापामुळे, मृत्यूमुळे जगातलं जे वैभव आणि गौरव आणि अधिकार आहे ते सैतानाने आदामाकडून हिसकावून घेतले होते. परंतु आता इथे पुनरुत्थित ख्रिस्त बोलत आहे या वचनात, आणि तो यावेळेस घोषणा करत आहे की स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे. स्वर्गामध्ये जे पाप घडलं होतं त्याचं देखील क्षालन झालेलं आहे. त्या ठिकाणातून त्या पापाचा आफ्टर इफेक्ट जो आहे, जी घडून गेलेली घटना आहे ती कायमची पुसून टाकणं गरजेचं होतं. ते कार्य सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताच्या द्वारे आणि त्याच्या पुनरुत्थित होण्याच्या द्वारे पूर्णत्वास आलं होतं, आणि म्हणून संपूर्ण अधिकार आता स्वर्गात सुद्धा त्याला मिळालेला आहे. आणि पृथ्वीवरती सुद्धा जे सैतानाने ज्या पृथ्वीवरचा अधिकार हिसकावून घेतला होता, आदामापासून ज्या चाव्या हिसकावून घेतल्या होत्या, मरण जे आहे मनुष्य जातीवरती आलं होतं, ते अधिकार जे आहे ते आता प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व स्वतःकडे घेतलेले आहेत. फार मोठं डिक्लेरेशन आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थित होण्याच्या द्वारे जे पाप आणि पापामुळे जे अधिकार गमावलेले होते त्या अधिकारांचं रिस्टोरेशन झालेलं आहे. ते अधिकार पुन्हा स्थापण्यात आलेले आहे, ते पुन्हा प्राप्त करण्यात आलेले आहे, सैतानापासून हिसकावून घेण्यात आलेले आहेत. आणि प्रभू येशू ख्रिस्त, पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त यावेळेस ते डिक्लेअर करत आहे सर्वांच्या समोर की ते अधिकार आता माझ्याकडे आहेत. आणि जे आपण ख्रिस्त शिष्य आहोत, त्याच्यावर विश्वास ठेवणारे आहोत, त्या आपल्याला त्या अधिकारांचा उपयोग करण्याची त्याने अनुमती दिलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे हे मोठं आणि महान असं कार्य जे आहे ते पूर्णत्वास आलेलं आहे. इफिसकरास पत्र ह्याचा 1 अध्याय आणि त्याचे 17 ते 23 ही जी वचनं जर तुम्ही वाचली तर त्या ठिकाणात सुद्धा ही गोष्ट सविस्तरपणे हे वचनं सांगण्यात आलेली आहेत. मी डिटेलमध्ये पुन्हा ती वचनं वाचणार नाही, मला फक्त माझा मुद्दा सांगायचा होता यावेळेस. लेट्स टर्न टू सेकंड पॉइंट. दुसरा जो मुद्दा आहे त्याच्याकडे आपण वळूयात की प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थित होण्याच्या द्वारे आणखी काय झालेलं आहे. प्रेषितांची कृत्ये याचा 17वा अध्याय आणि 31वा वचन आपण वाचणार आहे. प्रेषित 17 आणि 31. प्रेषित 17 आणि 31 आपण यावेळेस वाचणार आहे. त्याने असा एक दिवस नेमला आहे की ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे जगाचा न्याय निवाडा नीतिमत्वाने करणार आहे. त्याला देवाने पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवून ह्या विषयीचे प्रमाण सर्वांस पटविले आहे. देवाने पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताला मृतातून पुनरुत्थित का केलं याचं कारण तो या ठिकाणात सांगत आहे. देवाने सगळ्या जगाला काय सांगितलेलं आहे ह्याच्याद्वारे की मनुष्याचा न्याय ठरलेला आहे, होणार आहे.
जो न्यायाचा दिवस आहे तो निश्चित आहे असं देवाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पुन्हा एकदा मनुष्य जातीच्या समोर डिक्लेअर केलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला सुद्धा प्रत्येकाला, मी मगाशीच म्हटलं, आपण तत्कालीन जगत नाही की आजचा काळ आणि मेल्यापर्यंत आणि मेल्यावर बघू पुढे काय होईल. आपण ह्या अर्धवट ज्ञानामध्ये जगत नाही प्रियांनो. तर मृत्यूच्या नंतर सुद्धा काय आहे आणि सृष्टीच्या अंतापर्यंत काय घडणार आहे, सार्वकालिक काय आहे, हे प्रभूने आपल्यापासून राखून लपवून न ठेवता आपल्याला त्याचं संपूर्ण प्रगटीकरण त्याच्या पवित्र वचनामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून जो येणारा सार्वकालिक न्याय आहे, जो इटर्नल जजमेंट आहे, देवानी प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे मनुष्य जातीला ते सांगितलेलं आहे. आपण तो स्मरणात ठेवावा. जे कोणी विश्वास ठेवतात की प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे, जे कोणी विश्वास ठेवतात तो पुनरुत्थित ख्रिस्त आज स्वर्गामध्ये आहे, जे कोणी विश्वास ठेवतात की त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने तो आपल्याला भरतो, जे कोणी विश्वास ठेवतात की तो पुनरुत्थित ख्रिस्त पुन्हा येणार आहे मंडळीला घेऊन जाण्यासाठी, त्या प्रत्येकाने हा विश्वास देखील ठेवावा की एक दिवस माझा न्याय होणार आहे, पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीचा न्याय होणार आहे. आणि म्हणूनच त्याच्यासाठी पवित्र आणि नीतिमत्वाचं असं जीवन, देवाच्या इच्छेनुसारचं जीवन जगणं फार गरजेचं आहे. जो न्याय होणार आहे, मला न्यायाबद्दल इन डिटेल सांगायचं नाही आता, पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे देवाने ते दाखवून दिलेला आहे. न्याय होणार आहे म्हणजे आपला आज मृत्यू जरी झाला तरी एक दिवस नक्की सर्वांचं पुनरुत्थान होणार आहे, सर्वजण मेलेल्यातून उठविले जाणार आहे. त्यावेळेस माझा स्टँड काय असेल, त्यावेळेस माझी अवस्था काय होईल, ह्याचा विचार करण्यासाठी आपण आता जे जगत आहोत ते लिमिटेड जे आहे 50, 60, 70, 80, 100, 120 वर्ष ते आयुष्य आहे प्रियांनो. आणि जे सार्वकालिक आहे ते जीवन आहे. जीवनाचा कधी अंत नसतो, आयुष्याचा अंत असतो, जीवनाचा कधी अंत होत नाही. जीवन हे सदा सर्व काळासाठी असतं, सार्वकालिक आहे. आणि आपण ह्या लिमिटेड आयुष्यामध्ये देवाने दिलेले जे काही नेमून दिलेले वर्ष आहे, याच्यामध्ये आपण काय वागणूक आहे आपली, आपण प्रभूच्या पसंतीस पडेल की नाही पडेल, जगास आवडेल, माझ्या स्वतःला आवडेल, सैतानाच्या मोहपाशांना मी बळी पडेल, कशा प्रकारचं जीवन आपण जगतो, आयुष्य आपण जगतो, कशा प्रकारचं जीवन नाही म्हणणार मी, कशा प्रकारची जीवन पद्धती आपण जगतो, जीवनशैली आपली काय आहे, ते आयुष्य आपण कशा प्रकाराने जगलो आहो त्याच्यावरून ठरणार आहे की मला सार्वकालिकरित्या जे जीवन आहे ते कुठे व्यतीत करायचं आहे, ते माझं सार्वकालिक जे जीवन आहे ते कुठं असणार आहे, की देवाच्या सोबत असणार आहे का शिक्षेस पात्र ठरणार आहे. आणि त्या सर्व गोष्टींचा निवाडा न्यायाच्या दिवशी होणार आहे. आणि म्हणून या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणोक्षणी जो पुनरुत्थित ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो त्या प्रत्येक व्यक्तीला न्यायाच्या दिवसाचं स्मरण असणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने आपण शुद्ध आणि पवित्र ख्रिस्तासारखं जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा आहे. देवाचं वचन सांगतं परिपूर्ण कोणी नाही, एकही नाही, परंतु आपल्याला दररोजच्या दिवशी वचनरूपी जलस्नानाने स्वतःला धुवून शुद्ध करायचं आहे. मी आरशात असे प्रतिबिंब पाहतो म्हणतो तो की मला ख्रिस्त दिसेल, माझ्या जीवनाच्या द्वारे जगाला ख्रिस्त दिसेल, माझ्या जीवनाच्या द्वारे माझ्या स्वतःचीच ख्रिस्ताबरोबर नव्याने ओळख पटेल, असं ख्रिस्ताला, ख्रिस्त शिष्याला साजेसं देवाच्या पसंतीस पडेल असं जीवन आपल्याला जगायचं आहे. न्यायाच्या दिवसाची आठवण ठेवायची आहे प्रत्येक पुनरुत्थित ख्रिस्तावरती विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीने. माझा पुढचा मुद्दा आहे रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि त्याचं 4थं वचन आपण वाचूयात. रोम 1:4 ह्या ठिकाणामध्ये, व पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल बोललेला आहे, मृतांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित ठरला. प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाल्याच्या द्वारे तो देवाचा पुत्र आहे हे निश्चित रूपाने ठरलेलं आहे, ते शिक्कामोर्तब झालेलं आहे. जीसस क्राइस्ट इज द सन ऑफ गॉड.
म्हणूनच मी मगाशी सांगितलं तुम्हाला उदाहरण. प्रभू येशू ख्रिस्त पूर्ण मनुष्य आणि पूर्ण देव होता. तो देवाचा पुत्र आहे. तो मनुष्याचा पुत्र होता, तसा तो देवाचा देखील पुत्र आहे. त्याने पृथ्वीवरती जे आयुष्य जगला त्याच्याद्वारे तर तो मनुष्याचा पुत्र आहे हे प्रूव्ह झालं होतं. परंतु तो देवाचा पुत्र आहे हे प्रूव्ह करण्यासाठी तो कधीच पुन्हा न मरण्यासाठी पुनरुत्थित झाला. प्रियांनो, तिसऱ्या दिवशी मी म्हटलं अनेक जी उदाहरणं आपण पाहिलेली आहे त्या उदाहरणामध्ये मेलेल्यातून उठविले गेलेले व्यक्ती जे होते ते कालांतराने पुन्हा मृत झालेले आहेत. ते आजच्या काळात कोणीही जिवंत अस्तित्वात नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र आहे, देवाच्या पराक्रमाच्या द्वारे जो उठविण्यात गेलेला आलेला आहे आणि त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे तो देवाचा पुत्र आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे. पण देवाच्या प्रिय लोकांना, मनुष्यांनी विश्वास ठेवावा, जगाने विश्वास ठेवावा, अनेक अविश्वासणाऱ्यांनी विश्वास ठेवावा, याकरिता देवाने मनुष्याला हे प्रमाण पटवून दिलेलं आहे. तो जिवंत देवाचा पुत्र आहे प्रभू येशू ख्रिस्त. खूप अद्भुत गोष्ट आहे. अनेक लोक प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलचे अनेक थिओरीज आणि अनेक रिसर्च करत असतात. आत्ता मागेच काही आठवड्यांपूर्वी मी कोणातरी सोबत बोलत होते. मी कोणाचं नाव घेत नाही, परंतु एक व्यक्ती आहे, सायंटिफिक रिसर्च करत असतात, देवाचे सेवक आहेत ते. त्यांचे खूप सारे व्हिडिओज आणि सर्व काही माहिती येत असते. आणि मग त्यांनी सांगितलं की त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे ट्रेसेस मिळाले. त्या काळामध्ये जे प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त सांडण्यात आलं होतं त्याचे काही अंश त्यांना मिळाले आणि त्यांनी त्याचं सायंटिफिक रिसर्च केलं आणि त्यांनी अनेक तत्व मांडली होती. आणि ते जे व्यक्तीशी मी बोलत होते, मी त्यांच्याशी सायंटिफिकली बोलत होते. आणि मग त्या व्यक्तीने सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्ताचा ज्यावेळेस त्यांनी रक्ताचा अभ्यास केलेला आहे आणि मग जे क्रोमोझोम्स आहेत त्याचा सुद्धा त्यांनी स्टडी केला आणि मग ते अर्धेच असे त्यांना मिळाले असं त्यांनी सांगितलं. मनुष्याचा मी सायन्स शिकवत नाही, परंतु भरकटवले जाणाऱ्या शिक्षणाच्या विरोधात मी नक्की बोलत असते सायंटिफिकलीच. कारण आपला प्रभू खूप महान आहे. मनुष्याचं ज्ञान, सायन्स जे आहे ते परमेश्वराने अगोदरच अस्तित्वात आणलेल्या गोष्टी आज हजार वर्षानंतर मनुष्य खूप प्रयत्नांनी त्याच्यातला थोडा तरी भाग समजू शकत आहे. ते सायन्स आहे प्रियांनो. परंतु त्या गोष्टी मनुष्याच्या बुद्धी पलीकडच्या आणि समजा पलीकडच्या गोष्टी अस्तित्वात आणणारा, क्षणामध्ये अस्तित्वात आणणारा हा महान आपला परमेश्वर आहे. मी सुद्धा सायन्स स्टुडंट आहे आणि मी सायन्स शिकल्यामुळं देवावरती अधिक विश्वास ठेवायला शिकले. कारण त्याच्या पवित्र शास्त्रातून मला सायन्सच्या द्वारे कळालं की देवाचं वचन हे पूर्णपणे सत्य आहे. ते मायथोलॉजिकल नाही, ते कोणाच्या तरी कल्पना नाहीत, तर ते पूर्ण सत्य आणि सायंटिफिक आहे. आम्हाला समजलेलं थोड्याशा सायन्सच्या द्वारे जर आम्हाला हे सत्य कळतं तर तो प्रभू खरंच खूप अद्भुत आणि महान आहे प्रियांनो. सर्व मनुष्याच्या समज बुद्धी ज्ञानाच्या पलीकडचं त्याचं ज्ञान आहे. अगाध ज्ञानाचा सागर आपला परमेश्वर आहे. आणि ते हे सर्व जे थिओरीज कोणी अशा अर्धवट मांडतात, मला ते बिलकुल पटत नाही. कारण जर जेनेटिक्सचा स्टडी जर बघितला तर मग जे क्रोमोझोम्स आहे त्याच्या नंबर्समध्ये जर कमी जास्त झाली संख्या त्याची, तर तो व्यक्तीमध्ये अनेक ॲबनॉर्मॅलिटीज असतात. तो व्यक्ती ॲबनॉर्मल, असंतुलित असतो. आणि प्रभू येशू ख्रिस्त तसा नव्हता. आणि म्हणून जे देवाचे सेवक म्हणणारे आहेत त्यांनी असं अर्धवट मनुष्य ज्ञानाचं सायंटिफिक प्रूफ सांगणं हे फार हास्यास्पद वाटतं मला. कारण प्रभू येशू ख्रिस्त ॲबनॉर्मल नव्हता. दोज हू नो जेनेटिक्स, ज्यांना जेनेटिक्स माहिती आहे, बायोलॉजी माहिती आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला हे माहिती आहे जर क्रोमोझोम्सचे नंबर कमी जास्त झाले तर तो मनुष्य ॲबनॉर्मल असतो. फिजिकली शरीरामध्ये व्यंग असू शकतं, मेंटली रिटार्डेड असतात ते लोक पुष्कळ वेळेस, त्यांना मानसिकरित्या असंतुलित असतात ते, किंवा त्यांच्या देहाच्या द्वारे अनेक गोष्टींच्या द्वारे ते अपरिपूर्ण असतात. काहीतरी
जास्त कमी झालेलं असतं, पण ते एक सामान्य व्यक्ती नसतात. आणि प्रभू येशू ख्रिस्त तसा नव्हता प्रियांनो. तो परिपूर्ण मनुष्य, परिपूर्ण देव होता. तो मानसिक, शारीरिक सर्व पातळीवरती योग्य, सुदृढ असं व्यक्तिमत्व होतं. आणि म्हणून अशा थिअरीज मी मान्य करत नाही. त्यांना हे सांगायचं होतं की त्याचे अर्धे क्रोमोझोम्स, म्हणजे एक जे बेबी असतं, मनुष्याचं एक जे बाळ आहे, आणि त्याच्यामध्ये हाफ सेट ऑफ क्रोमोझोम्स जे असतात ते जेनेटिकली मदर कडून येत असतात, आणि अर्धा सेट असतो जो क्रोमोझोम्सचा, तो जेनेटिकली वडिलांकडून येत असतो. आणि मग त्या व्यक्तीला असं प्रूव्ह करायचं होतं की योसेफ प्रभू येशू ख्रिस्ताचा शारीरिक पिता नव्हताच, फक्त मारिया त्याची माता होती. पण हे सांगणं सुद्धा चुकीचं आहे सायंटिफिकली, कारण सायन्सच्या दृष्टीने एक परिपक्व स्त्रीच्या गर्भाशयात असलेलं एग जे आहे आणि एक पुरुष जो आहे त्याचं स्पर्म जे आहे, शुक्राणू असतात, ह्यांचं ज्यावेळेस एकत्रीकरण होतं त्याच्याद्वारे एक फीटस तयार होतं, एक बाळ जे आहे ते उदरामध्ये जन्म घेतं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जो जन्म आहे तो पवित्र आत्म्याच्या द्वारे झाला. आणि म्हणून देवाला पापी मनुष्य पापी आहे असं देवाचं वचन सांगतं. जन्मतः पापी आहे. आणि जर येशू ख्रिस्तामध्ये त्याच्या आईचं जर क्रोमोझोम आले असते तर तो सुद्धा जन्मतः पापी ठरला असता, परंतु तो जन्मतः पापी नव्हता प्रियांनो. तो निष्कलंक होता, तो निर्दोष होता. आणि म्हणून त्या जसं देवाला कुठल्या माणसाचं, कुठल्या पुरुषाचे शुक्राणू यूज करायची गरज लागली नाही, तसंच देवाला मरियेच्या उदरामध्ये तिचे जे एग्ज असतात, जे अंड असतं गर्भाशयामध्ये तयार झालेलं, त्याची देवाला गरज लागली नाही. मग तुम्ही म्हणताल प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म कसा झाला, ते कसं काय बाळ तयार झालं? इट इज व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड. आदामाचं ज्यावेळेस देवाने त्याला घडवलं त्यावेळेस देवाला कुठल्या तरी गर्भाशयाची आणि स्त्रीच्या बीजाची आणि पुरुषाच्या शुक्राणूची गरज लागली नाही. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे तो मातीचा पुतळा त्याने घडवला होता. रुआख हाकोतेश जो आहे, जो देवाचा श्वास जो आहे, तो त्याने त्याच्या नाकपुड्यामध्ये फुंकला आणि तो जिवंत मनुष्य असा उभा राहिला होता. प्रियांनो, देवाला कुठली गोष्ट अशक्य नाही. त्या रुआख हाकोदेश जो आहे, जो पवित्र आत्मा आहे, जो देवाचा श्वास आहे, ज्यावेळेस गॅब्रियलने तिच्याकडे संदेश आणला, ती म्हणाली जसं मी प्रभूची दासी तू म्हणतो तसं होईल. आणि देवाचं वचन सांगतं की परात्पराची शक्ती, परात्पराची सावली तिच्यावरती आली, छाया, द शॅडो ऑफ ऑलमायटी वॉज ओव्हर हर. म्हणजे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तिच्यावर उतरून आलं. आणि ज्याप्रमाणे कुठल्याही गर्भाशयाचा उपयोग न करता आदामाची निर्मिती झाली होती, त्याचप्रमाणे मरियेच्या उदरामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची निर्मिती झाली. म्हणून देवानी मरियेचं रक्त आणि तिचे जे पण काही जेनेटिकल गोष्टी आहेत ते यूज केले नव्हते. फॉर शुअर तिचं फक्त गर्भाशय त्यांनी ते फीटस, ते बेबी ठेवण्यासाठी उपयोगात आणलं. आणखी एक गोष्ट आहे, प्रभू येशू ख्रिस्त डायरेक्टच जर स्वर्गातून उतरून आला असता तर मनुष्यांनी त्याला एक्सेप्ट केलं नसतं, कारण तो देव होता. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मनुष्य जाती, देवाच्या वचनात सांगितलं ना, जन्माचा पापी आहे मनुष्य. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला जे पाप दूर करण्याचं जे कार्य करायचं होतं पुनरुत्थानाच्या सामर्थ्याद्वारे, ते मनुष्याच्या जीवनाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये त्याला कार्य पूर्णत्वास न्यायचं होतं. ते बाल्यावस्थेपासून, जन्मापासून, उदरात असल्यापासून त्या कार्याला सुरुवात झाली. आणि मग तो लहान होता, तो 12 वर्षाचा झाला. त्या वयात सुद्धा आपण पाहिलं मंदिरामध्ये सर्वांबरोबर देवाच्या वचनातून बोलत होता. आणि मग तो प्रौढ झाला आणि त्याने ते कार्य पूर्णत्वास आणलं. प्रत्येक अवस्थेमधलं कार्य त्याला पूर्णत्वास न्यायचं होतं. तारुण्य अवस्थेमध्ये होता तो. त्या वेळेस येणारे जे मोह, संकट जे पण आहे त्याच्यावरती त्याला सर्व भागामध्ये मनुष्याच्या त्या पापावरती विजय देण्याचं कार्य जे आहे ते पूर्ण करायचं होतं. ते आपल्या पुनरुत्थित प्रभूचं सामर्थ्य आहे प्रियांनो. सायन्सच्या द्वारे हेच प्रूव्ह होत असतं की प्रभू महान आहे. त्याच्यासारखं सामर्थ्य कोणामध्येच नाही प्रियानो. मनुष्य नाही करू शकत त्या गोष्टी ज्या प्रभू करतो ते. सो एनिवेज, मी हे का सांगितलं, कारण त्याच्याद्वारे प्रूव्ह होतं की तो देवाचा पुत्र होता.
सन ऑफ गॉड हा माझा मुद्दा होता. आणि म्हणून मी ह्या सर्व सायंटिफिक गोष्टी सुद्धा सांगितल्या. त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दल अनेक रहस्य गुज पवित्र शास्त्रात लिहिलेली आहेत. त्याचा अभ्यास करा. फार अद्भुत गोष्टी आहे. त्यांनी लहानपणी काय खावं काय खाऊ नये, त्याच्यासाठी कशाची आणि कुठे नेमणूक करण्यात आली होती, त्याचं खाणं पिणं, सर्व गोष्टींबद्दल जुन्या करारामध्ये भविष्यवाण्या झाल्या आणि नवीन करारात तंतोतंत त्या गोष्टी पूर्णत्वास आलेल्या आहेत. अभ्यास केला तर नक्की कळेल. त्याच्यावरून कळतं की तो देवाचा पुत्र होता. पुढचा माझा चौथा मुद्दा आहे रोम 4:25. रोमकरासपत्र 4 अध्याय आणि त्याचं 25वं वचन आपण यावेळेस वाचूयात. तो प्रभू येशू तुमच्या आमच्या अपराधांमुळे मरावयास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठला आहे. तो का उठला आहे? तो पुनरुत्थित का झाला आहे? की तुम्ही आणि आम्ही, आपण जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहे, ख्रिस्त शिष्य आहे, त्या आपण नीतिमान ठरावं त्याच्यामध्ये, म्हणून तो पुनरुत्थित झालेला आहे. बिलीवर्स, द फॉलोअर्स ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट, the disciples of Lord Jesus Christ are justified by his resurrection. त्याच्या पुनरुत्थित होण्याच्या द्वारे आपण नीतिमान असे ठरविण्यात आलेलो आहोत. जे कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतात, जो व्यक्ती त्या पुनरुत्थित ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो, त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याद्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताच्या द्वारे तुम्ही आणि मी देवासमोर नीतिमान असे ठरवण्यात आलेलो आहोत. म्हणूनच आपण लायक ठरतो, आपण पात्र ठरतो की आपण प्रभूची आराधना करू शकू, प्रभूच्या समोर प्रार्थनेमध्ये जाऊ शकू, त्याच्या दयासनासमोर आपण जाऊ शकू. त्या पापापासून आपल्याला शुद्धता मिळेल. त्याच्या समोर आपण एक नीतिमान व्यक्ती म्हणून उभं राहू शकू. आपण त्याच्याशी बोलू शकतो, आपल्या मागण्या विनंत्या त्याला सादर करू शकतो, आपल्या स्तुती आराधना त्याला सादर करू शकतो आणि ते सुद्धा आपल्याशी बोलू शकतो. तो पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याशी बोलतो, तो पवित्र वचनाच्या द्वारे आपल्याशी बोलतो, तो आपल्या अंतःकरणामध्ये एका सौम्य वाणीने आपल्याशी बोलतो, तो दृष्टांत आणि स्वप्नांच्या द्वारे आपल्याशी बोलतो आणि तो देवाचे काही निवडलेले सेवक आहे, ज्यांना खरोखरच संदेश देण्याचा, भविष्यवाणी करण्याचा आत्मा मिळालेला आहे देवाच्या नावाच्या गौरवासाठी. अशांच्या द्वारे सुद्धा तो आपल्याशी बोलत असतो. देव अनेक मार्गांनी बोलतो. काही लोकांशी तो प्रत्यक्ष वाणीच्या द्वारे सुद्धा बोलत असतो. देवाचे बोलण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत मनुष्याशी, पण तो आपल्याशी बोलतो कारण त्याने आपल्याला नीतिमान ठरवलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थित होण्याच्या द्वारे तो ज्या पापामध्ये मेला, त्या पापामध्येच त्याचं जे शरीर आहे आणि त्याचा सडून आणि कुजून अंत झाला नाही प्रियांनो, तर तो निर्दोष आणि निष्कलंक असल्यामुळे आणि त्या नीतिमत्वाच्या द्वारे, त्या पवित्र्याच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे तो जरी पापाला मेला होता तरी तो पवित्र आणि नीतिमान म्हणून पुनरुत्थित झाला. आणि ते नीतिमत्व आणि ते पावित्र्य जे आहे, ते शुद्धीकरण जे आहे, ते त्याच्या पवित्र रक्ताद्वारे तुम्हाला मला प्रत्येक विश्वासणाऱ्याला मिळालेला आहे. त्याबद्दल प्रभूची स्तुती असो. तुम्ही आणि मी नीतिमान ठरवलो कारण तो मेला आणि तसाच मेलेला राहिला नाही, तर तो पुनरुत्थित झाला. त्याच्या पुनरुत्थित होण्याच्या द्वारेच आपण नीतिमान असे ठरविण्यात आलेलो आहोत. आणि म्हणून दररोजच्या दिवशी त्याचं नीतिमत्व घेणं, त्याच्यापासून त्याच्या पवित्र रक्ताच्या द्वारे स्वतःला धुवून शुद्ध करणं, हे आपल्यासाठी फार अनिवार्य आहे, गरजेचं आहे, फार महत्त्वाचं आहे. आपण त्याच्याबद्दल विचार करावा. माझा पुढचा मुद्दा आहे 5वा, प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थित होण्याच्या द्वारे. रोमकरासपत्र 6 अध्याय 8 आणि 9 वचन आपण वाचणार आहोत. रोमकरासपत्र याचा 6 अध्याय त्याचा 8 आणि 9 वचन आपण वाचूयात यावेळेस. आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असल्यास त्याच्याबरोबर जिवंतही राहू असा आपला विश्वास आहे. आपणास ठाऊक आहे की मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त ह्यापुढे मरण पावत नाही, कारण त्याच्यावर ह्यापुढे मरणाची सत्ता चालत नाही. आमेन, हालेलुया. जो मेलेल्यातून पुनरुत्थित झालेला ख्रिस्त आहे तो ह्यापुढे मरत नाही असं सांगितलं. मी मगाशी पण तेच म्हटलं की तो एकच आहे प्रभू येशू ख्रिस्त, जो मेलेल्यातून पुनरुत्थित झाला. तो पुन्हा कधीच मेला नाही, कारण मगाशी आपण वचन वाचलं, सर्व अधिकार आहे, मरणावरची सुद्धा जी सत्ता आणि
अधिकार आहे तो त्याला देण्यात आलेला आहे आणि त्या मरणावरती त्याला अधिकार प्राप्त झाल्यामुळे तो परत मरत नाही आणि त्याच्यावरती जे विश्वास ठेवतात ते सुद्धा मरणार नाहीत शरीराने. हो, जर तोपर्यंत प्रभू आला नाही, प्रभू याच्या अगोदर माझ्या मृत्यूचा वेळ काळ समय नेमला असेल, नक्की शरीराने मी मरेल, परंतु मी सार्वकालिक तसंच मेलेलं राहणार नाही, तर मी पुनरुत्थित नक्की होणार, माझ्या प्रभूला पुन्हा नक्की भेटणार आहे. कारण आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मेलेल्यातून उठलेला ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असल्यास, असं पण म्हटलेलं आहे ना 8व्या वचनात. आपण पाण्याच्या बाप्तिस्म्याबद्दल पुन्हा एकदा या ठिकाणामध्ये मी स्मरण देईल. आपण ख्रिस्ताबरोबर कधी मरण पावतो? ती कृती जी आहे पाण्याची बाप्तिस्म्याची, की त्याच्याबरोबर मरण पावणे, त्या पापाला मरणे आणि त्या पाण्यातून ज्यावेळेस बाहेर येतो त्यावेळेस पुनरुत्थानाचं, पापक्षमेचं, नीतिमत्वाचं, अधिकाराचं, सामर्थ्याचं, जे पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे त्याच्याद्वारे आपण सामर्थ्यशाली होत असतो. ते सामर्थ्य घेऊन आपण पुनरुत्थित होत असतो. बाप्तिस्म्याच्या कृतीबद्दल बोललेलं आहे. परंतु बाप्तिस्म्याची जी कृती आहे ती सुद्धा तेवढ्याच वेळासाठी किंवा फक्त ती एक कृती करण्याची, घटना करण्यासाठी लिमिटेड नाही, तर त्याच्यामध्ये भविष्य काळासाठी सुद्धा संकेत आहेत आपल्यासाठी. भविष्य काळासाठी आशा आहे, भविष्य काळासाठी सुद्धा रूपक आहे की जरी आपण मेलो असलो शरीराने तरी सुद्धा आपण पुन्हा प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे सार्वकालिक न्यायाच्या नंतर सुद्धा ख्रिस्ताबरोबर सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी, सर्व काळासाठी जिवंत राहण्यासाठी नक्की उठविले जाणार आहो. कारण ख्रिस्त ही आमच्यासाठी गौरवी आशा आहे. त्याचं मृतातील पुनरुत्थान होणं हे पुन्हा मरण्यासाठी नाही, तसं आम्ही देखील एकदा मेलो तरी आत्मिकरित्याचं पुनरुत्थान आणि शरीराच्या द्वारे सुद्धा जे पुनरुत्थान होणार आहे ते आपल्यासाठी शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे. ते सत्य आहे, त्याच्यावरती आपण विश्वास ठेवावा. हालेलुया. मृत्यू जो आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे मृत्यू हारलेला आहे. पापामुळे मृत्यू आला होता. ज्यावेळेस आदाम हवेला देवाने घडवलं होतं इन हिज इमेज अँड इन हिज लाइकनेस, त्याच्या प्रतिमेचं आणि त्याच्या सारखं बनवलं, त्यावेळेस आदाम हवेला देवाने लाईफ टाईम गॅरंटी वॉरंटी पिरियड ना तसा नव्हता सांगितला की तू इतके वर्ष आता जगताल, तुम्ही इतक्या वर्षांनी तुम्ही मरताल, नव्हतं सांगितलं. त्याने एकच सांगितलं होतं आज्ञा देताना, जर फळ खाल तर नक्की मराल. याचा अर्थ काय? फळ खाल्लं नाही तर मरणार नाही. सेम वे शारीरिक मरणाबद्दल पण होतं आणि आत्मिक मरणाबद्दल पण होतं. त्यांनी फळ खाल्लं त्यावेळेस ते मेले नाही, म्हणजे देव खोटं बोलला असं होत नाही, तर त्यांचं त्या क्षणाला जे झालं ते आत्मिक मरण झालं. देवाची आज्ञा मोडल्यामुळं, पापामुळं, सैतानाचं ऐकल्यामुळं, मोहात पडल्यामुळं. ते फळ दिसायला सुंदर होते, डोळ्याची वासना होती, ते खाण्यास मधुर होते, देहाची वासना, आणि ते बऱ्या वाईटाचं ज्ञान देणारं होतं. संसाराची फुशारकी, डोळ्याची वासना, देहाची वासना, संसाराची फुशारकी या पापांमध्ये पडून ते फळ खाण्यात आलं. त्याच्याद्वारे मृत्यू ओढवला. परंतु जे ख्रिस्तामध्ये आहेत ते शरीराने जरी मेले तरी ते पुनरुत्थित होणार आहेत. अनंतकालिक जीवन देवाबरोबर सदा सर्व काळ आनंदाच्या समयामध्ये राहण्यासाठी आपल्याला ते जे मरण आहे कायमचं, त्याच्यावरती प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थित होण्याच्या द्वारे विजय प्राप्त झालेला आहे, त्याच्यावरती आपण विश्वास ठेवावा असं इथे लेखकाला अभिप्रेत आहे आपल्याकडून. आपण पुढचा 6वा मुद्दा पाहूयात. इब्री लोकास पत्र याचा 10वा अध्याय आणि 12वा वचन. इब्री लोकास पत्र याचा 10वा अध्याय आणि त्याचं 12वं वचन. मी 11व्या वचनापासून वाचेन. प्रत्येक याजक प्रतिदिवशी सेवा करीत आणि जे यज्ञ पापे दूर कराव्यास कदापि समर्थ नाहीत तेच यज्ञ वारंवार करीत उभा असतो. परंतु 12वं वचन महत्वाचं, पापांबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा
म्हणजे याजकाबद्दल सांगितलेलं आहे. देवा आणि प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल देवाच्या उजवीकडे बसला आहे आणि तेव्हापासून आपले वैरी आपले पदासन होईपर्यंत वाट पाहत आहे, कारण पवित्र होणाऱ्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्व काळचे पूर्ण केले आहे. अगेन ही इज टॉकिंग अबाउट होलीनेस, पवित्रतेबद्दल बोलत आहे. जुन्या करारामधला संदर्भ आहे 11व्या वचनामध्ये. आपल्याला माहिती आहे लोक यायचे, मागच्या वेळेस पण पाहिलं, हात ठेवून पाप बोलायचे आणि ते पशुचा यज्ञ करायचे. परंतु त्या पशुच्या यज्ञामध्ये पापांची क्षमा कायमची करण्याचं सामर्थ्य नव्हतंच. ती एक प्रतिकात्मक आणि भविष्यात्मक कृती होती, जे भविष्य काळामध्ये देवाचा कोकरा, निर्दोष निष्कलंक कोकरा संपूर्ण जगाच्या पापासाठी मरणार होता, ज्याचा यज्ञ करण्यात येणार होता, जो सर्व पाप जे आहे ते दूर करायला समर्थ आहे. त्या यज्ञाबद्दल भविष्यात्मक ती कृती होती, प्रतिकात्मक कृती होती ती. आणि तो याजक ते सतत करत होता, पण तरी देखील इस्रायल लोकांना पापापासून कायमची सुटका मिळत नव्हती, कारण कुठल्याही जनावरांच्या रक्तामध्ये पापांची कायमची सुटका देण्याचं सामर्थ्य नाहीच प्रियांनो. देवाचा नियम मात्र बदलला नाही. आज देखील पापक्षमा रक्ताच्याच द्वारे आहे, परंतु आज ते रक्त आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आहे. देवाचा निर्दोष आणि निष्कलंक कोकरा आहे. याजक जे आहे ते त्यावेळेस काम करायचे, यज्ञ करायचं आणि त्या रक्त जे आहे ते परमेश्वरासमोर द्यायचं लोकांच्या वतीने. प्रभू येशू ख्रिस्तानी सुद्धा तेच काम केलं. तो याजक झाला आणि त्याने ते रक्त देवाच्या समोर अर्पण केलं. एक हिंदीमध्ये गीत आहे, खुद ही दाता खुद ही दान. सत्य आहे ते गीताचे शब्द. प्रभू येशू ख्रिस्त हा स्वतः याजक सुद्धा आहे की जो रक्त घेऊन गेला, आणि तो कोकरा सुद्धा आहे की ज्याचं रक्त तो घेऊन गेला. हालेलुया. अद्भुत आहे आपला प्रभू. योग्य असा याजक आहे तो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या ने देवाच्या समोर संपूर्ण मानवजातीच्या पापक्षमेसाठी ते रक्त अर्पण केलं आणि ते त्याच्या स्वतःचं रक्त आहे. रक्त घेऊन जाण्याचं काम फक्त याजकच करू शकत होते, आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त याजक सुद्धा आहे, आणि तो बलिदान देण्यात आलेला कोकरा सुद्धा आहे. परिपूर्ण प्रभू आहे. त्याच्या गोष्टीच अद्भुत आहेत प्रियांनो. जितका अधिक मनन करावं तितकं तो किती महान आहे ह्याचा आपल्याला अनुभव घडतो. त्याने याजकाचा पण रोल प्ले केला, त्याने त्या यज्ञपशूचा रोल प्ले केला तुमच्या माझ्या संपूर्ण जगाच्या पापासाठी प्रियांनो. त्याचा वैयक्तिक पर्सनल फायदा नव्हता त्याच्यामध्ये, तर मानव जातीला पावित्र्य मिळावं, पापापासून कायमची सुटका मिळावी, कारण मनुष्याला देवाने त्याच्या प्रतिमेचा आणि त्याच्या सारखं घडवलं आहे. प्रत्येक मनुष्याच्या ठाई असलेला श्वास हा आमच्या जिवंत प्रभूचा श्वास आहे. प्रत्येक मनुष्य पृथ्वीवरचा कोणीही असू दे, तो प्रभूला ओळखो ना ओळखो, पण तो आपल्या प्रभूच्या हातची निर्मिती आहे. त्याच्या ठाई असलेला श्वास मेल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचा श्वास जो आहे तो देवाचा देवाकडे जात असतो प्रियांनो, प्रत्येक व्यक्तीचा. कारण नाकपुड्यामधला श्वास देणारा आपला जिवंत प्रभू आहे, निर्मिती करणारा परमेश्वर आहे तो. आणि म्हणून त्या निर्मितीवरती जे अपावित्र्य आलं होतं, जे पवित्र गोष्टी आहे त्या डागाळल्या गेल्या होत्या, दूषित झाल्या होत्या, ते शुद्धीकरणाचं काम त्या याजकाने प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःच्या रक्ताच्या अर्पणाद्वारे केलेलं आहे. आणि म्हणून आजच्या काळात किंबहुना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर आपल्या कोणालाच आता कुठल्याही यज्ञ पशूचं अर्पण करण्याची अजिबात गरज नाही. प्रभूसाठी म्हणून आपण कुठलेही पारवे, ओले, गाय, बैल आणि काय बरं गोरे, एडके, मेंढरं, कुठल्याच पशूचा यज्ञ देण्याची गरज नाही. कोंबडे बकरे कापण्याची गरज नाही. ते अर्पण आता एकदाच झालेलं आहे. आज पण जगामध्ये अनेक ठिकाणांमध्ये अर्पण देण्यात येतात. फक्त इस्रायल लोक करत होते त्या काळात नाही, त्याचं भ्रष्टीकरण पण झालेलं आहे. अनेक ठिकाणी पशूंची आजही अर्पण देण्यात येतात, कारण अज्ञान आहे
की त्या पशुच्या अर्पणाची गरज नाही. तुमची माझी जबाबदारी आहे की जे आज अज्ञानामध्ये अजून देखील ते अर्पण करत आहे त्या प्रत्येकापर्यंत पोहोचून आपल्या सर्वांच्या वतीने वधण्यात आलेला जो निर्दोष निष्कलंक कोकरा प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्या रक्ताच्या द्वारे तो स्वतःच तो याजक म्हणून देवासमोर त्याने ते सादर केलेला आहे आणि त्याद्वारे आपल्याला पवित्र करण्यात आलेला आहे, आपल्याला शुद्धीकरण करण्यात आलेलं आहे, आपण पवित्र असे ठरवण्यात आलेलो आहे. त्याबद्दल प्रभूची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो. तो पुनरुत्थित झाला म्हणून हा देखील एक आशीर्वाद जो आहे आणि ह्या गोष्टी ह्या आशीर्वादाची आपल्यावरती संपूर्ण मानव जातीसाठी जे कोणी विश्वास ठेवतात त्याच्यावर त्या प्रत्येकासाठी ह्या पावित्र्याची देखील घोषणा झालेली आहे. देवाच्या उजवीकडे बसला आहे. त्याच्या उजवीकडे बसण्याचा जो मान आहे, त्या राजासनावर सिंहासनावर बसण्याचा तो त्या याजकाला मिळालेला आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणूनच आपल्याला त्याने त्या मंदिरामध्ये प्रवेश करण्याची कृपा दिलेली आहे. त्याने ते याजकाचं काम कंप्लीट केलं. म्हणूनच तुम्ही आणि मी देवाच्या वचनात सांगितल्याप्रमाणे तुमचं शरीर हे जिवंत देवाचं मंदिर आहे. तुमचं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. 1 Corinthians chapter 6 मध्ये 9 मध्ये सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे प्रियांनो, आपलं शरीर हे देवाचं पवित्र मंदिर हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे धुण्यात आल्याद्वारे त्याच्या पापक्षमेच्या द्वारे आपण ठरवण्यात आलेलो आहोत. आणि तो जो सन्मान आपल्याला मिळालेला आहे त्याबद्दल प्रभूची स्तुती असो. त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद असो. मी शेवटचा मुद्दा घेत आहे. 1 पेत्र याचा 1 अध्याय आणि त्याचं 3रं वचन आपण वाचूया. पेत्राचे 1 पत्र याचा 1 अध्याय आणि त्याचं 3रं वचन. मराठी बायबलमध्ये 3, 4 आणि 5 ही तिन्ही वचनं एकत्र करून दिलेली आहे, त्यामुळं मी ते एकत्र वाचेन. आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी, आपल्याला जिवंत अशी आशा जी आहे ती प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळविण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला, जे तारण शेवटच्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे ते प्राप्त व्हावे. म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे रक्षिले आहात, त्या तुम्हासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. आपल्यामध्ये एक नवीन अशी आशा त्याने उत्पन्न केलेली आहे. एक अविनाशी आणि निर्मळ म्हणजे स्वच्छ शुद्ध केलेला, ज्याच्या ठाई कुठलाही दोष नाही, अशुद्धता नाही, असा निर्मळ अविनाशी म्हणजे कधीच नाश न पावणारा, अक्षय कायमसाठी असणारा असं जे वतन आहे ते मिळविण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचा मृत्यू होऊन त्या पापावर विजय मिळून तो पुनरुत्थित झालेला आहे. त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला एक आशा मिळालेली आहे आणि तो म्हणतो ह्या ठिकाणामध्ये की त्याने आपल्याला पुन्हा जन्म दिलेला आहे. त्याने एदेन बागेमध्ये देवाने त्याच्या सामर्थ्याच्या द्वारे ज्या मनुष्याला जन्म दिला होता त्या मनुष्याने देवाची आज्ञा मोडून सैतानाची वाणी ऐकली होती. त्याच्या भूलथापांना तो बळी पडला होता. सैतान कधी जबरदस्ती करत नाही. सापाने हवेवरती जबरदस्ती ते फळ तोडून तिला पकडून जबरदस्ती काही केलं नव्हतं प्रियानो. चॉईस आपली असती. जसा देव आपल्याला जबरदस्ती करत नाही कुठल्या गोष्टींसाठी, तसा सैतान देखील बळजबरी करत नाही. मनुष्याच्या समोर मार्ग ठेवलेला असतो, निवड त्याला करायची असती. स्वइच्छा प्रत्येक मनुष्याला देवाने देण्यात आलेली आहे आणि त्याच्याद्वारे मनुष्य गोष्टींची निवड करत असतो. त्याच्याद्वारे त्याच्या अंतःकरणामध्ये काय आहे हे समजत असतं. जो व्यक्ती देवाच्याकडे इन्क्लाइन आहे, देवाकडे ज्याला देवाबद्दल प्रीती आहे, ज्याला देवाबद्दल ओढ आहे, तो व्यक्ती देवाच्या पवित्र आत्म्याच्या आत्मिक आणि देवाच्या वचनाद्वारे प्रगट होणाऱ्या गोष्टींची निवड करेल. जो व्यक्ती स्वतःवरती प्रेम करणारा आहे, जो व्यक्ती जगिक गोष्टींच्या भुरळ त्याला पडलेली आहे, सैतानाचीच वाणी असते ती, तो व्यक्ती त्या गोष्टींची निवड करेल. आणि असा जो पापी मनुष्य होता
ते पाप नष्ट करण्यासाठी देवाने मनुष्याला त्याच्या पुत्राच्या पुनरुत्थानाच्या द्वारे नवीन असा जन्म दिलेला आहे. निकोदेमसाशी तो तेच बोलत होता, नव्याने जन्मल्या वाचून देवाचे राज्य कोणालाही मिळत नाही. तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे नवीन जन्म आत्म्यामध्ये प्राप्त झालेला आहे. मी शरीराच्या बाबतीत म्हणत नाही, पण येस, शरीर सुद्धा त्याचा पार्टच आहे. कारण ज्या क्षणाला आपल्याला पापांची जाणीव होते, आपण रडून पश्चाताप करतो, मी खरा पश्चाताप करतो त्याच्याबद्दल बोलत आहे, आणि आपण प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारत असतो, त्या दिवशी त्या क्षणाला आपल्या आत्म्याचं तारण होत असतं. त्याला पास्ट साल्वेशन म्हणतात, जे आपण सर्व तारण पावलेले व्यक्ती आहोत. भूतकाळामध्ये एक जो दिवस होता ज्या दिवशी आपल्याला माहिती असतं कुठल्या दिवशी माझं तारण झालं, कारण त्या दिवशी आपण पश्चाताप केला, शुभवर्तमान ऐकलं. मी खऱ्या पश्चातापाबद्दल बोलत आहे. कोणाच्या मागं फक्त प्रार्थना बोलण्याने कोणाचं तारण होत नाही, हे पवित्र शास्त्रामधलं सत्य आहे. मी सुद्धा कोणाला माझ्या मागं प्रार्थना बोला असं कधीही सांगत नाही. पवित्र शास्त्रात तसं कुठं नमूद सुद्धा करण्यात आलं नाही. त्या व्यक्तीला सांगावं, आपण देवाबद्दल, पश्चातापाबद्दल, पापांबद्दल, सर्व गोष्टींबद्दल सांगावं. सार्वकालिक आशा आहे, पुनरुत्थान, न्याय, सर्व गोष्टींबद्दल सांगावं. त्या व्यक्तीला स्वतःहून पश्चाताप होणं, पापांपासून माघारी फिरणं हे गरजेचं आहे. आणि त्या दिवशी आपल्या आत्म्याचं तारण होत असतं. त्यानंतर दररोजच्या दिवशी त्या तारणाऱ्या प्रभूला आपण नव्याने ओळखतो. त्याच्या पवित्र वचनामधून त्याचे नव्याने ओळख करून घेऊन आपण दररोजच्या दिवशी अधिक शुद्धतेत, अधिक पवित्रतेत, अधिक निर्मळ होऊन अशी जी वाटचाल करत आहोत, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी दररोजच्या दिवशी आत्मपरीक्षणाद्वारे आपल्या जीवनातून दूर करत आहोत. मला आवडणाऱ्या गोष्टींचा त्याग करत आहे. ख्रिस्ताचा शिष्य म्हणून त्याच्या मागे जाण्यासाठी स्वतःला सिद्ध करत आहे. ख्रिस्तासारखं होण्याचा जो प्रयत्न करत आहे, आपले विचार जे आहे ते बदलले जात आहे. ते आपलं सोल जे आहे, आपला जीव जो आहे त्याचं तारण आहे. ते प्रोग्रेसिव्ह असतं, ते दररोजच्या दिवशी घडत असतं. आणि आपल्याला दररोजच्या दिवशी तो म्हणतो ना, तुम्ही भीत आणि थरथर कापत दररोजच्या दिवशी आपले तारण साध्य करून घ्या. ते जीवाच्या तारणाबद्दल बोललेलं आहे. आणि हळूहळू तो नवीन मनुष्य, तो म्हणतो नवीन मनुष्य जो जन्मास घातलेला आहे, तो आपल्यामध्ये जो नवीन जन्माच्या द्वारे ख्रिस्तावर प्रीती करणारा मनुष्य आहे, त्याची वाढ होत असते दररोजच्या दिवशी. आणि त्या जीवामधलं तारण आपल्याला दररोजच्या दिवशी प्राप्त होत असतं. ज्या दिवशी प्रभू प्रगट होणार आहे, त्या दिवशी आपलं उचललं जाणं होणार आहे. हरपॅझो ज्याला म्हणतात, मंडळीचं उचललं जाणं होणार आहे. तो ढगामध्ये प्रगट होणार आहे प्रभू. आणि त्यावेळेस हे जे मर्त्य पापी शरीर आहे ते लयास जाऊन आपल्याला गौरवी शरीर प्राप्त होणार आहे. शरीराचं परिवर्तन आणि तारण मिळणार आहे. आणि ते फ्युचर साल्वेशन आहे आपल्यासाठी. आपल्या आत्म्याचं तारण अगोदर झालेलं आहे. जीवाचं आपण दररोज साध्य करत आहोत. आणि प्रभूच्या दिवशी आपल्या शरीराचं होणार आहे. जे कोणी प्रभूमध्ये मेलेले आहेत ते सुद्धा ज्यावेळेस उठवले जातील, प्रत्येकच व्यक्तीला पुनरुत्थित शरीर मिळणार आहे. परंतु जे न्यायासाठी नेमून ठेवण्यात येतील, ज्यांना दुर्दैवाने सार्वकालिक जीवन मिळणार नाही, त्यांना क्षय पावणारं शरीर मिळणार आहे. आणि पुनरुत्थित लोकांचं बोलते, पुनरुत्थित शरीराच्या नंतरचं. आणि ज्यांचा मग न्याय निवाड्याच्या नंतर ज्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होईल, प्रभू बरोबर सदैव राहण्याचं सौभाग्य सुख ज्यांना मिळणार आहे, त्यांना गौरवी शरीर प्राप्त होणार आहे. आणि ज्यांचा मृत्यू न होता डायरेक्ट ज्यांचं परिवर्तन झालं, रूपांतर झालं, त्यांना डायरेक्ट गौरवी शरीरच मिळणार आहे, पुनरुत्थित मिळणार नाही. त्यावेळेस प्रत्येकाच्या शरीराचं तारण होणार आहे भविष्य काळामध्ये. आणि हा जो नवीन जन्म आहे तो देवाने ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला दिलेला आहे. आपण पुन्हा एकदा त्याचे पुत्र आणि कन्या म्हणून त्याच्या इमेज आणि लाइकनेसमध्ये त्याच्यासारखं, त्याच्या प्रतिमेचा आणि त्याच्यासारखं होण्यासाठी स्वतःला सिद्ध करायचं आहे. जी त्याची योजना होती, जी सैतानाने आणि मनुष्याने दोघांनीही केलेल्या त्यांच्या कृत्यांच्या द्वारे देवाच्या योजनेला जो प्रतिबंध आला होता, मी नष्ट झाली होती असं म्हणणार नाही,
कारण देवाची योजना कधीच नष्ट होत नाही, त्याला अडखळण येत असतं, अडकाठी येत असते, परंतु देव त्या ठिकाणामध्ये सोल्युशन देत असतो, एक पर्याय देत असतो, काहीतरी मार्ग सुद्धा देवच सिद्ध करत असतो आणि मग त्याच्याद्वारे पुन्हा एकदा ती योजना नव्याने प्रस्थापित होत असते. आणि तशीच प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जी देवाची योजना मनुष्य जातीसाठी होती, आदाम हवा सैतान यांच्या सर्व गोष्टींमुळे ज्या योजनेला अडखटी आली होती, ती योजना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात पुन्हा एकदा मार्गी लागलेली आहे. आणि तुम्ही आणि मी आशीर्वादित लोक आहो की ती पुन्हा प्रस्थापित झालेली जी गौरवाची आणि पावित्र्याची त्याच्या सारखं होण्याची जी योजना आहे आपल्यासाठी देवाने नेमलेली, त्याच्यामध्ये तुम्हाला आणि मला ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे आपल्याला भाग मिळाला आहे, आपल्याला वाटा मिळाला आहे, जे अविनाशी निर्मळ आणि अनंतकालिक अक्षय जे आहे, कधी नाश न पावणारं असं जे वतन आहे सार्वकालिक, त्याच्यासाठी तुमची आणि माझी निवड झालेली आहे. प्रियांनो, ही आपल्यासाठी आज आनंदाची गोष्ट आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे त्या योजनेवरती पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि ती योजना आपल्यासाठी पुन्हा एकदा सिद्ध झालेली आहे. याबद्दल प्रभूची स्तुती असो आणि त्याच्या नावाला धन्यवाद असो. फक्त या गोष्टी समजून सांगण्यासारखं नाही, तर आपण रोम 10 आणि 9-10 शेवटचं वचन वाचूयात. रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय. आपण शुभवर्तमान सांगताना नेहमी वचन वाचत असतो. रोम 10, 9 आणि 10 वाचूयात. शेवटचं वचन वाचते मी आजचं, की प्रभू येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील, तर तुझे तारण होईल. कारण जो अंतकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. मुखाने कबूल करून आपलं तारण झालं असेल, परंतु आपल्याला नीतिमान ठरण्यासाठी अंतकरणात विश्वास ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. अंतकरणात काय विश्वास ठेवायचा? लोक म्हणतात मी विश्वास ठेवतो देव आहे, मी विश्वास ठेवतो माझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळणार आहे, मी विश्वास ठेवतो देवाकडे जे मागल ते मिळणार आहे. पण या वचनात स्पष्ट म्हटलेलं आहे आपल्या अंतकरणात काय विश्वास ठेवायचा आहे? कबूल करशील देवाने ख्रिस्ताला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवायचा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं जे पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे, पुनरुत्थानाचं जे कार्य आहे त्याच्यावरती आपल्याला अंतकरणातून विश्वास ठेवायचा आहे. माझं देव ऐकल आणि मी म्हणतो तसं देव करल, आणि हे सगळे विश्वास पवित्र शास्त्राचा त्याला बेस नाही. प्रियांनो, तुमच्या आणि माझ्या बोलण्याने देव चालत नसतो. आपल्याला त्याचं ऐकून तसं आपलं जीवन बदलून आपल्याला चालायचं असतं. तसं आपण देवाला ऑर्डर्स सोडू शकत नाही. त्याच्या योजनेसाठी स्वतःला तयार करत असतो. आपल्याला आपल्या अंतकरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित आहे, त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्य, त्या पुनरुत्थानाच्या कार्यावरती आपल्याला भविष्यामध्ये जी आशा मिळालेली आहे त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे. प्रभूचं येणं जवळ झालेलं आहे. विश्वास कशावरती ठेवायचा हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणून त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्यावरती अंतकरणात विश्वास ठेवा. कारण प्रभूचं येणं जवळ झालेलं आहे. लवकरच आपल्याला ज्या व्यक्तीने आत्म्याचं आणि जीवाचं तारण प्राप्त करून घेतलेलं आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला लवकरच शरीराचं तारण प्राप्त करण्याचा, त्याच्याबरोबर स्वर्गामध्ये उचललं जाण्याचा जो अनुभव आहे तो प्रत्येकाला येणार आहे. मंडळीने त्याची तयारी करायची आहे, आत्मपरीक्षण करायचं आहे, त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवायचा आहे, कारण प्रभू लवकर येत आहे. शालोम अँड मारानाथा. गॉड ब्लेस यू ऑल.